नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण दशांशचा गुणाकार कसा करायचा ते पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे, कारण दशांशचा गुणाकार नाही आला, गुणाकार आणि भागाकार, तर तुम्हाला बऱ्याचशा गणित सॉल्व करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा दशांश मध्ये जो गुणाकार येतो, दशांश म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये पॉईंटमध्ये येईल, तो तुमचं परफेक्ट होईल. आता आपण इथे पहिले छोटा गुणाकार पाहू. ठीक आहे, 4 5 गुणाकार केला, 4 पंचे 20. ठीक आहे, गुणी हातच्याले 2, 4चा पाडा 7 पर्यंत म्हणला, 4 7 28 आणि 2 30. म्हणजे पहिले पॉईंट पाहायचा नाही आपल्याला. पहिले पॉईंट न पाहता आपण काय करायचं, पूर्ण गणित सॉल्व करायचं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायचं की पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत. किती अंक आहे पॉईंटच्या नंतर? एकच अंक आहे. मग एक सोडायचा, इथं पॉईंट द्यायचा. आता पॉईंटच्या नंतर जर 0 आला तर मग काय करायचं, आपण डायरेक्ट 30च लिहायचं उत्तरामध्ये. ठीक आहे, आता इथे 2 आहे सांगतो. 5 चोक 20, हातच्याले 2, 8 पंचे 40, 40 आणि 2 42, हातच्याले 4. 5 गुणिले 0 0, 0 मध्ये 4 मिळवले 4च राहतात. आता पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत? पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत. मग इकडून 1 आणि हे 2 सोडले, इथं दशांश द्यायचं. मग याचं उत्तर होते 4.20. परंतु पॉईंट दिला आणि शेवटी लास्टला आपल्याला 0 असेल तर ते 0 नाही लिहिलं तरी चालते. म्हणजे हा शेवटचा 0 नाही लिहिला तरी चालते. तुम्ही 4.20 लिहा किंवा 4.2 काही पण दिलं, उत्तर चालते. त्याच्यानंतर आपण थोडं मोठे घेऊ. आता पहा इथं 6चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा. 6 चोक 24, हातच्याले 6 7 42, 42 मध्ये 2 मिळवले, किती होता? 44. 6 7 36 आणि 4 40, हातच्याले 4, 42 आणि 4 46. आता दशांश नंतर एकूण किती अंक आहे पहा. एक इथं दशांश दिला, दशांश नंतर 1 2 3 अंक आहे. मग इकडून सोडायचे, 1 2 3 अंक सोडायचे आणि आपल्याला दशांश द्यायचं. उत्तर झालं. आता इथं झिरो कट करायचा का आपल्याला? नाही, कारण हा शेवटी आलेला नाही. फक्त शेवटी जर 0 असलं तर आपल्याला काय करायचं, तो लिहायचा नाही. त्याच्यानंतर पुढचं गणित 8 7 56, हे की नाही. दशांश नंतर इथं किती अंक आहे? दशांश नंतर एकच अंक आहे. गुणाकार साधा करायचा, मग इकडून 1 सोडलं की आपल्याला दशांश द्यायचं. उत्तर झालं. कोणाला डाऊट आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डबलचे गुणाकार करू. आता इथे डबलचा गुणाकार जरी करायचा असेल तर पहिले आपण इथं पॉईंट नाहीच आहे असं समजायचं. पॉईंट आहे का नाही, पॉईंट नाही असं समजायचं. आणि गुणाकार करायचा. 4 पंचे 20, 7 चोक 28 आणि 2 30. जसा आपण साधा गुणाकार करतो तसाच करायचा. जर साधा गुणाकार येत नसेल तर आपले याच्या आधीचे व्हिडिओ जाऊन पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला साधा गुणाकार पण येऊन जाईल. म्हणजे आपल्याला पहिले साधा गुणाकार आला तेच करायचं. हे पॉईंट पाहायचेच नाही आपल्याला, पॉईंट दिले. नंतर काय करायचं, 3 5 15 ला 5 लिहायचे, हाताला 1, 7 21 आणि 1 22. कॅल्क्युलेशन करायचे. आता आपला दशांश इथं आणि इथं होता, हे की नाही. म्हणजे दशांश नंतर किती अंक आहेत? इथं 1 अंक आहे. दशांश नंतर हा पहिला अंक झाला आणि इथं पण दशांश आहे, तर इथं पण 1 नाही, तर हा 1 आणि हा 1, एकूण 2 अंक झालेले. म्हणून याचं उत्तर काय ना, इकडून 1 2 सोडायचे, दशांश नंतर 2 अंक आहे, 1 2 सोडले तर दशांश द्यायचा. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 25.50. आता याला कोणी 25.50 पण म्हणतात. आणि कधी कधी जर तुम्ही उत्तर पाहिले तर याला तुम्ही शेवटच्या शून्य आपण पाहत नसतो, किंवा 25.5 हे जर दशांश असेल तर एकदम लास्टचा झिरो लिहायची गरज नसते. तर हे पण उत्तर कधी कधी दिसेल आणि उत्तरामध्ये हे पण कधी तुम्हाला दिसेल. त्यानंतर पुढचा गणित 5 चोक 20, हातच्याले 2, 4 गुणिले 0 0, 0 मध्ये 2 मिळवले 2, प्लस वाला 0, 3 गुणिले 5, 3 5 3 गुणिले 0 0, 0 मध्ये 1 मिळवला 1. आता दशांश नंतर इथं 1 दशांश आणि इथं 1 2 आहे, 1 2 सोडायचं द्या.
ठीक आहे. मग 1.70 किंवा 7. आता इथे आपण थोडासा वेगळं गणित घेऊ. 0.8 आणि 0.4 अशा गणितामध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो, परंतु सेम प्रोसेस सेम करायची आपल्याला. 8 चोक 32, 7 3, 4 गुणिले 0 0, 0 मध्ये 3 मिळवले 3, 0 ने 8 ला गुणले काय ते 0, 0 ने 0 ला गुणलं 0. पॉईंटच्या नंतर किती अंक आहे 1 आणि 2, तर 1 आणि 2 सोडायचे मी तिथे. समजा इथे पॉइंट नसेल, कुठे एखाद्या जागी पॉइंट नसेल, समजा इथे पॉइंट नसेल, पॉइंटच्या नंतर एकच अंक आहे, तर मग हे एकच अंक सोडायचे. तसा आता इथे पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत. ठीक आहे. 7 चोक 28, 16 2 18, 20 आणि 1 21, 3 7 21, 12 आणि 2 14, 15 आणि 1 16. म्हणजे आपला साधा गुणाकार येणं याच्यासाठी फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, बेरीज करायची. आता दशांशच्या नंतर एकूण किती अंक आहेत, इथं 1 2 आणि इथं 3, 1 2 3 अंक सोडायचे आणि आपल्याला दशांश द्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे काही दशांश गणित आपण ह्या क्लासमध्ये घेतले आणि येणाऱ्या क्लासमध्ये पण काही प्रश्न घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लिहून घ्या.